लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबर। कोरोना महामारी को लेकर सरकार और मंत्री गंभीर नहीं। पूर्व मुख्यमंत्री और विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस आज सांगली जिले के दौरे पर थे। इस दौरान उन्होंने जिले में कोरोना की स्थिति का जायजा लिया, जिसके बाद विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इन्होंने मेरठ यहां के शासकीय कोविड अस्पताल को भेंट दी। साथ ही जिलाधिकारी कार्यालय में अधिकारियों के साथ बैठक ली। इस दौरान उन्होंने कहा कि कोरोना महामारी को लेकर सरकार और मंत्री गंभीर नहीं है। कोरोना महामारी की जिम्मेदारी सिर्फ प्रशासन की नहीं तो राज्य सरकार और मंत्रियों की भी है। सांगलीमध्ये कोरोनाची परिस्थिती बघण्याकरता या ठिकाणी आम्ही विजिट केली। काल इस्लामपूरला आम्ही विजिट केली, आज सांगलीमध्ये पहिल्यांदा मिरजमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला आणि आता या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन एकूण काय परिस्थिती आहे ही परिस्थिती समजून घेतली। एक अजून प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील आम्ही कोविडच्या भेट दिली। एकूणच आता या ठिकाणी प्रचंड संख्या ही वाढते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की संख्या वाढत असताना जो काही इन्फेक्शन रेशिओ आहे हा जवळजवळ 16.5% आहे आणि त्याहीपेक्षा चिंतेची बाब अशी आहे की केस फॅटॅलिटी रेट म्हणजे जो काही मृत्यू दर आहे हा जवळजवळ 4.10% आहे, जो मला असं वाटतं की जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तर अधिक आहेच, पण इकडच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कदाचित तो सर्वात जास्त डेथ फॅटॅलिटी रेट या ठिकाणी आहे, केस फॅटॅलिटी रेट आहे। आणि म्हणून एकूणच आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकतर टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे। आता RT-PCR मध्ये लॅग आहे, 48 तास किंवा 72 तास त्याचा रिपोर्ट येत नाही। अशा परिस्थितीमध्ये जे काही सस्पेक्टेड पेशंट असतात त्यांना कुठलीही त्या ठिकाणी जी काही सोय आहे ती मिळत नाही किंवा त्यांना कोणी ॲडमिट करून घ्यायला तयार होत नाही। दुसरं असं आहे की आता ऑक्सिजनेटेड बेड्स आणि व्हेंटिलेटरची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पेशंट्स जे आहेत सिम्प्टोमॅटिक पेशंट्स हे कधी 4 तास 5 तास 7 तास त्यांना फिरावं लागतं आहे आणि म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची व्यवस्था इथे वाढवण्याची आवश्यकता आहे। ऑक्सिजनेटेड बेड्स असतील, हाय प्रेशर ऑक्सिजन असेल किंवा याच्यासोबत व्हेंटिलेटर असेल, याची व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागेल। अन्यथा आत्ता जो सर्ज आला आहे त्या सर्जमध्ये हा फॅटॅलिटी म्हणजे मृत्यूचा जे दर आहे तो दर आपल्याला कमी करता येणार नाही। त्या संदर्भात आता आम्ही चर्चा देखील केली आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की ते प्रयत्न करतायत आणि काही प्रमाणात ते वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे। सांगली महापालिकेने देखील काही व्यवस्था उभ्या केल्या आहेत। आता काही आपले खासदार संजय काका पाटील आहेत, ते देखील काही व्यवस्था 1-2 दिवसात उभं करतो आहेत, तर त्यांनी देखील त्याची व्यवस्था केली आहे। पण मला असं वाटतं की सरकारने अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि ही जी काही बेड मॅनेजमेंट आहे ती अधिक चांगली कशी करता येईल, लोकांना बेड कसं उपलब्ध होईल आणि आत्ता जी व्हेंटिलेटरची कमतरता आहे किंवा ऑक्सिजनेटेड बेडची कमतरता आहे ती कशी दूर करता येईल याकडे मात्र विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे त्याचा लाभ मिळत नाही आहे आणि एकीकडे दवाखान्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यातले पैसे मिळत नाही, दुसरीकडे पेशंटचं म्हणणं आहे की आम्हाला सर्रास सांगितलं जातं की बाबा आमच्याकडे आता याचे काही पैसे मिळत नाही, त्यामुळे तुम्ही बिल भरा, आम्ही काही या योजनेला लागू करणार नाही। तर या योजनेकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आज रेमडेसिवीर सारखं जे इंजेक्शन आहे की ज्याचे 6 डोस 35,000 रुपयाचे आहेत, आता हे जोपर्यंत पेशंट्सला मिळणार नाही, सगळ्यांना ते लागत नाही पण ज्यांना ते लागतं अशा पेशंट्सला ते जर मिळालं नाही तर त्यातनं फॅटॅलिटी रेट वाढतो। आणि सुरुवातीच्या काळामध्ये सरकारने जे MJPJYचे जे काही महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे जे काही पेशंट आहेत यांना सरकारच्या वतीनं मोफत दिलं जाईल असं सांगितलं होतं, ते प्रायव्हेटमध्ये असले तरी। पण कालपासून मला अनेक आता हॉस्पिटलने सांगणं सुरू केलं आहे की त्यांना असं सांगण्यात आलं आहे की आता MJPJYचे जे काही पेशंट असतील हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतील तर त्यांना विकत घ्यावं लागेल, त्यांना काही सरकार देणार नाही। तर या संदर्भात आता मी आरोग्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे आणि जी जुनी पद्धत होती, कारण अदरवाईज सामान्य माणूस हा काही 35,000 रुपयाचं इंजेक्शन घेऊ शकत नाही आणि सगळ्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळत नाही, त्यामुळे मजबुरीने काहींना प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतं आहे। अशा परिस्थितीत त्यांना जर इंजेक्शन देणार नाही अशी भूमिका जर सरकारने मांडली तर मला असं वाटतं की त्यातनं मोठ्या प्रमाणात अडचणी होतील, तर त्याहीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। इथल्या सगळ्या बाबी समजून मी घेतलेल्या आहेत
त्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या योग्य प्रकारे त्याच्यावर समाधान मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू। तो वहीं पंढरपुर में भाजपा का घंटानाद आंदोलन। आज भाजपा की ओर से राज्य में मंदिरों को खुलवाने की मांग करते हुए दार उघड़ उद्धवा, ऐसी घोषणा करते हुए पंढरपुर के श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर के आगे घंटानाद आंदोलन भाजपा जिलाध्यक्ष श्रीकांत देशमुख इनके नेतृत्व में किया जा रहा है। कोरोना की पार्श्वभूमि पर लॉकडाउन पश्चात राज्य में अब अनलॉक शुरू हो चुका है। शराब की दुकानें, सब्जी, सार्वजनिक परिवहन, मॉल सरकार द्वारा शुरू किए गए हैं, लेकिन मंदिरों को खुलवाने का फैसला अभी राज्य सरकार ने नहीं लिया है, जिसके खिलाफ यह आंदोलन किया जा रहा है। इस आंदोलन में दार उघड़ उद्धवा, दार उघड़ ऐसी घोषणा देते हुए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर निशाना साधा गया है। दंगा करा आणि त्याच्याही पेक्षा आता लॉकडाऊनचा काळ या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे। कोरोना विषाणूला घेऊन आपण जगायला शिकलं पाहिजे अशी भावना आज या लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये बी कोरोना आता शिरकाव झालेला आहे, परंतु या ठिकाणी सगळे व्यवहार या ठिकाणी सरकारनं सुरळीत केलेले आहेत। आज दारूची दुकानं उघडी आहेत, मॉल उघडे आहेत, एसटी चालू केलेली आहे, कारखाने चालू केलेले आहेत, सर्व गावातले व्यवहार सुरळीत चालू आहेत। फक्त या महाराष्ट्रातले देव कोंडून ठेवण्याचं काम या महाविकास आघाडीनं केलेलं आहे आणि मुख्यमंत्री या नात्यानं उद्धव साहेबांनी त्यांना सुबुद्धी सुचली पाहिजे अशी माझी विठ्ठलाच्या समोर या ठिकाणी प्रार्थना आहे। कारण या ठिकाणी भाविक भक्त वारकरी आज संपूर्ण राज्यामध्ये उठल्या सकाळी देवदर्शन घ्यावं आणि आपल्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। त्याचं कारणच हे आहे की दर्शन घेतल्यानंतर, पूजा केल्यानंतर, भजन कीर्तन केल्यानंतर या ठिकाणी त्या भाविक भक्ताला आणि वारकऱ्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि ती सकारात्मक ऊर्जा दिवसभर त्याचं आनंदायी वातावरण ठेवत असते। म्हणून या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं शेतकरी या ठिकाणी आक्रोश करतोय त्याच पद्धतीनं भाविक भक्त वारकरीसुद्धा या ठिकाणी आज आक्रोश करायला लागलेले आहेत आणि त्यांचासुद्धा आता अंत या ठिकाणी जवळ आलेला आहे की या ठिकाणी त्यांचंसुद्धा म्हणणं आहे आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागतं की काय। आणि या सगळ्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी या सगळ्या भावनेचा आदर आणि कदर करून सगळ्या संबंध राज्यामध्ये संबंध जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी आदेश। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।